मुंबईची तहान भागवणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला। पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या 7 तलावांमध्ये मिळून 90.16% जलसाठा उपलब्ध। तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 804.60 कोटी लिटर। चंद्रपुरात वर्धा नदीला पूर, भोयगाव पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली। चंद्रपूर गड चांदूर मार्गावरील वाहतूक बंद। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर। जालन्यात रात्रभरापासून संततधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसानं खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि मूग सारख्या पिकांना पाणी पुरवठा झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता मिटली। परभणीत शेख या गावाला जोडणारा पूल गेला वाहून, गावाचा जिंतूर तालुक्याशी संपर्क तुटला। नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ, पुलाचं काम तत्काळ करण्याची मागणी। कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग, प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत। पावसाचा जोर वाढल्यानं शिवसागर जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाचा निर्णय। जालन्याच्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसानं भुवन वझर सरकटे इथला नळकांडी पूल वाहून गेला। पूल बांधकामाचं काम हाती घेण्याची ग्रामस्थांची मागणी। हिंगोलीच्या सेनगावात पावसाचा हाहाकार, पावसानं सोयाबीन हळदीचं पीक उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यानं शेतकरी चिंतेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पावसानं जामगव्हाण, पिंपळदरी आदी भागातील पिकांचं नुकसान। प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्याच्या कौलखेड परिसरात मुसळधार पाऊस, पावसानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। शेतकऱ्यांच्या शेतपिकांचंही मोठं नुकसान। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात जोरदार पाऊस, सातारी, दराटी, गांजेगाव, सावळेश्वर, करंजी गावांत पुराचं पाणी शिरलं। पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला। उल्फा नदीला पूर आल्यानं बावची येथील पुलावर पाणी, बावचीसह अनेक गावांचा संपर्क तुटला। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना आयोग उत्तर देण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण। कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित। दादा गावकीकडे लक्ष देतात, थोडं भावकीकडेही लक्ष द्या। आमदार रोहित पवारांकडून अजित पवारांना चिमटे, आमच्याकडे अनेक दिग्गज नेते पण पलीकडे अनुभवी नेते जास्त, रोहित पवारांचं वक्तव्य। तर भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झालास, अजित पवारांची फटकेबाजी। मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको, अजित पवारांचा रोहित पवारांना इशारा। वाळवा तालुका फितूर होणार नाही, वाळवा तालुका कधी शरण जात नाही, जे आहेत त्यांना घेऊन लढणार, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। आम्ही गिरणी कामगार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, नाव न घेता मंत्री चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना टोला। सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये फटकेबाजी, आम्ही पण कष्ट केले, वरून पडलो नाही, चंद्रकांत पाटलांच्या टोल्याला अजित पवारांचं उत्तर। शेतकऱ्याला मारलेल्याची पुन्हा नियुक्ती करता, मारहाणीनंतर ज्या पद्धतीत व्यक्त झालात वाटलं नव्हतं, पुन्हा नियुक्ती होईल। सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची टीका। पोलीस अधिकारी आंदोलकांना लाथ मारत असेल तर विकृतीचा कळस, शासनानं गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, रोहित पवारांची टीका। महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो, आंदोलकांना लाथ मारणं पोलिसांना शोभतं का, सामान्य माणसाला लाथ मारणं हा खाकी वर्दीचा अपमान, विजय वडेट्टीवारांची टीका। देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपवायला आलेला माणूस, सत्तेत येण्यासाठी फडणवीस काहीही करू शकतात, मनोज जरांगे पाटलांची टीका। अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात केला प्रवेश, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत झाला प्रवेश। अहिल्यानगर शहराच्या मतदार यादीत 24,260 नावं दुबार असल्याचा दावा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वाबळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावे देत निवेदन।
देशातल्या पहिल्या 75 विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 3ऱ्या क्रमांकावर, आउटलुक आय केअर युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये मिळवला 3रा क्रमांक. बेळगावात मोठा अनर्थ टळला. स्टार एअरचं विमानाचं आपत्कालीन लँडिंग. विमान इंजिनमध्ये पेट्रोल लीकमुळे आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा तात्काळ लँडिंग. गडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचा 5वा बळी. संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ. मात्र लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा आरोग्य विभागाचा विश्वास. बीडच्या केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प तुडुंब. 4 दरवाजे उघडत नदीपात्रात सुरू केला विसर्ग. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत सकाळ मुसळधार पाऊस. पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतला पावसाचा आढावा. पालिका मुख्यालयातून घेतला पावसाच्या स्थितीचा आढावा. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांनी घातला घेराव. धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या खोंदला या ठिकाणचा प्रकार. मुंबई अग्निशमन दलातील संतोष रावसाहेब इंगोले यांना शौर्य पदक जाहीर. 22 सप्टेंबर 2023 रोजी अंधेरीतील एका मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या 20 जणांना वाचवल्याच्या कामगिरीबद्दल पदक जाहीर. कोल्हापूर सर्किट बेंचचं आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार. भूषण गवई कोल्हापुराला मुक्कामी. मागील अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने कोल्हापूरकरांनी केलं जंगी स्वागत. नवी मुंबईच्या खारघरमध्ये शिवसेनेकडून सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन. सिने कलाकारांसह राजकीय नेत्यांची हजेरी. पनवेल परिसरातील सर्वात मोठी दहीहंडी. मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडीचे 10 थर रचून केला विक्रम. प्रताप सरनाईक यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला विक्रम.